आदरणीय गणेशोत्सव मंडळ छत्रपती सावरकर नगर 54व्या वर्षात पदार्पण करत आहे। गेल्या 54व्या वर्षामध्ये मंडळाच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबर विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्व विषयावर वेगवेगळे त्यांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला। छत्रपती सावरकर नगर हा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ सरकारी म्हणजे सर्वतांना आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न मंडळाने केलेला आहे। या मंडळाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये व्यावसायिक असेल, कलाकार असतील, लोकप्रतिनिधी असतील मोठ्या प्रमाणात आज कार्यरत आहेत, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचं अपेक्षित होतं ठाण्याचा विकास, त्या आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेत साकार होत आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो। म्हणून मंडळाने यावर्षी ठाणा बदलकडे यावर हे अभियान आहे। ठाणे बदलते हे आपल्या सर्वांना दिसतंय। विविध विकास कामे होत आहेत, त्यामुळे सांस्कृतिक बदल जाणवतोय। आरोग्य विषयावर चांगलं काम या शहरातील लोकांना सोयी उपलब्ध होत आहेत। शासनाच्या विविध योजना अशा पद्धतीने हा उपक्रम ठाणे बदलतोय। छत्रपती सावरकर नगर सार्वजनिक उत्सव मंडळ या मंडळाला 54 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या मंडळाचा ठाणे शहराला चांगला परिचय आहे। कारण या उत्सव मंडळाच्या काळामध्ये धार्मिक कार्य करत असताना विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आरोग्यदायी असे वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून गेली 54 वर्ष उपक्रम होत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अपेक्षित असं ठाणं व्हावं, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या कर्तृत्वातून येत्या काही वर्षामध्ये जे विविध उपक्रम सुरू आहेत त्याचा लाभ ठाणेकरांना होणार आहे। ठाण्यामध्ये राहण्यासाठी एक ठाणे शहर पसंतीचं शहर म्हणून काही सर्वेक्षणामध्ये लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने ठाण्याची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे, त्यांच्या समस्या आहेत, त्या दृष्टीने आत्ता नियोजन करून मुख्यमंत्री ठाण्याचे झाले किंवा ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सूत्र हातात घेतली एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यानंतर शहराबद्दल जी असलेली आपुलकी, प्रेम, जिल्ह्याबद्दल लोकांच्या अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत। त्या दृष्टीने मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत, आरोग्याच्या दृष्टीने काही योजना चालू आहेत, समाजासाठी समाजातील विविध घटकांसाठी योजना सुरू आहेत आणि सर्वांपर्यंत हे सरकार
पोचण्याचं काम करते, त्यांना लाभ देण्याचं काम करते, त्यांना लाभार्थी करून घेण्याचं काम करते, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. म्हणून आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलतंय ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे. आणि म्हणून ह्या गणेशोत्सवापासून आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण 2-3-4 महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती, त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत. आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, आपण शिवसेना गटनेते म्हणून हा जेव्हा मंडळाने हा विषय जेव्हा निवडला ठाणे बदलतंय, तर त्यामुळे साहजिक आहे कार्यकर्त्यांमध्ये, नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की काय बदलतंय. त्यानुसार आम्ही संपूर्ण जी माहिती आहे, जे बदल सुरू आहे किंवा जे विकास कामं सुरू आहेत ते सर्व पोहोचवण्यासाठी हा उपक्रम आपण घेतोय. त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे. आणि आमचं तुम्ही ऐकलं असेल की आमचा जो उत्सव आहे, जो पूर्णपणे धार्मिक पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा होतो, तसेच जी आमची जी विसर्जनची मिरवणूक आहे, एक सावरकरांची विसर्जन मिरवणूक म्हणून ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आम्ही आणि धार्मिक पद्धतीने करतो, त्याचा आदर्श इतर मंडळ घेत असतात. ठाणे शहर बदलतंय असं तुम्हाला वाटतं, काय सांगा? मला ह्या सावरकर नगरचा महाराजा या मंडळाची ओळख आहे, महाराजा म्हणून. आणि मंडळाबद्दल सांगायला मला अभिमान वाटतोय की वागळे एस्टेट भागात ह्या मंडळाचं एक नाव आहे. सामाजिक उपक्रम राबवणारं हे मंडळ आणि समाजाचं हित काय आहे हे लक्षात घेऊन आम्ही ह्या 11 दिवसामध्ये आरोग्य शिबिर असेल, चष्म्याचं शिबिर असेल किंवा रक्तदान शिबिर असेल, या आरोग्यविषयक आम्ही गोष्टी ह्या 11 दिवसात राबवतो. आणि बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा पण या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. समाजाला जे उपयोगी पडणारे अशा गोष्टी आम्ही मुलांसाठी पण असेल की निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, ह्या स्पर्धा राबवून मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम या मंडळामार्फत आम्ही नेहमी करत असतो आणि यापुढेही करत राहू. सार्वजनिक उत्सव मंडळ धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक असे देखावे करत असतो. पण यंदाचा हा देखावा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्रामध्ये सावरकर नगरमध्ये करत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपली व्यावसायिक, सामाजिक सगळी उन्नती झाली, पण विकासात्मक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून हा देखावा आम्ही सादर करतो.